एकीने डीएम केलाय, पुढच्या महिन्यात पोराचं लग्न आहे ग, चांगली सासूबाई होण्याच्या टिप्स दे. पहिली गोष्ट म्हणजे जसं तुमचं तुमच्या नवऱ्याबरोबर पटत नाही ना, तसंच तुमच्या मुलाबरोबर तुमच्या सुनेचं पटणार नाही. प्रत्येक गोष्टीत बोलायचं नाही माझा मुलगाच बरोबर, प्रत्येक गोष्टीत बोलायचं माझी सूनच बरोबर. चांगली सासूबाई बनायचंय ना, सोपं नाहीये इतकं की स्वतःच्या बाळाला बोलायचं तू चुकीचा आणि दुसऱ्याच्या बाळाला बोलायचं तू बरोबर. चांगली सासूबाई बनायचं असेल तर हे सगळं करावं लागतं. अशीच नाही बनत चांगली सासूबाई. तुमची सासू आहे चांगली नाही ना, मग तुम्हाला तिचा रेकॉर्ड मोडायचा आहे. सारखं सारखं तिला बोलायचं नाही माहेरच्या पद्धतीचं जेवण बनवू नको, माहेरचे मसाले वापरू नको. तुम्ही काय करता, माहेरचेच मसाले असतात ना. अरे तुमचं तर उन्हाळी काम पण माहेरच्याच पद्धतीचं असतं ना, मग तीही तिच्याच माहेरच्या पद्धतीचं करणार सगळं. चांगली सासू बनायचं ना तुला, मग हे सगळं करावं लागणार बाळा. गावभर सगळीकडे बोंबलून करायचं माझी सून हाय लाखातली, माझी सून हाय करोडातली, माझी सूनच चांगली. कशी लोक येणार तुमच्याकडे नावं ठेवायला. जर कोणी बोललं सूनलाच बोलते तर बोलायचं चांगलंय बोलते ते. घुम्या बायका आवडत नाही आम्हाला. दुनिया बोलते म्हणून तिच्या मागे लागायचं नाही. हे पोराचं बघा, पोराचं बघा, पोराचं बघा, समजलं. जॉब करून घरचं बघ, हे बघ, ते बघ, सारखं सारखं बोलायचं नाही. तुझ्यामुळे पोरगा आमचं प्यायला लागलंय, तुझ्यामुळे पोरगा असं करतंय, तुला पोराला सांभाळलं पाहिजे, तुला पोराला दबावात ठेवलं पाहिजे, कसं पोरगा बाहेर जातंय, कसं पोरगा दारू पितंय, हे असं बोलायचं नाही. तू 25 वर्ष सांभाळून तुझं पोरगा ऐकतंय का, तुझं आलेल्या पोरीचं ऐकणार आहे का. चांगलं धरायचं दोघींनी आणि पोत्यात घालून त्याला मारायचं. स्वतःच्या पोराला मारायचं, सुनेला काय बोलायचं नाही. चांगली सासू बनायचं हे लक्षात ठेवायचंय. स्वयंपाक येत नसेल तर शिकवायचं तिला स्वयंपाक, आणि नसेल शिकत तर चुपचाप स्वतः करायचा. जर सून बोलते घरात कामवाली ठेवणार तर गप ठेवून द्यायचं. 40 वर्ष संसार केला ना नवरा बरोबर, आपली पोरं करतायत, सुनबाई करतायत ना संसार, तर त्याच्यामध्ये गप नाम जप करायचा, नामस्मरण करायचं, देवदेव करायचं. घरात काय बनलंय काय नाही बनलंय, इथे पसारा पडलाय का, पोराच्या डब्याला काय दिलंय का, ते वाकून पाकून बघायचं नाही. चोरट्यासारखं घरात करायचं नाही. सून जे गप देईल खायला ते गप खायचं, समजलं. चुका काढत बसायच्या नाहीत, नाही तर मग उठायचं आणि सगळ्यांचं बनवायचं सुनेसकट. चांगली सासूबाई तू तेव्हाच होणार जेव्हा तुझ्या पोरीबद्दल तिच्या समोर कौतुकाचे बहार नाही टाकणार. तुझी पोरगी चांगली आहे ना, तुझ्यापर्यंतच ठेव, तुझ्या मनातच ठेव, दाबून ठेव, ठीक आहे. तिच्या समोर नको बोलू माझी पोरगी चांगली, माझा जावई चांगला, काही गरज नाही सांगायचं. कौतुक करायचं तर फक्त आणि फक्त सुनेचं, समजलं. तुझ्या पोरीचे गुणगान गायचे नाही तिच्या पुढे. बऱ्याचशा सासवांना हा प्रॉब्लेम आहे, त्यांच्या बाळांचं कौतुक अख्ख्या जगभर करतील, बॅनर लावून करतील, पण सुनेचं कौतुक करायचं म्हटलं की त्यांचं कसं असतं, बाई सुनेचं कौतुक केलं की सुना डोक्यावर चढतात. हा पण ह्यांची पोरं आणि ह्यांची पोरगी तिचं केलं ना कौतुक गावभर सगळीकडे की ते डोक्यावर नाही चढत, पण सुनेचं केलं की प्रॉब्लेम आहे. त्यामुळे तू काय करायचं, चांगलं सासूबाई बनायचं तर सुनेचं कौतुक करायचं. बाकी माझं पोरग गाबडय आणि ती पोरगी चांगली नाही असं सारखं बोलायचं. प्रत्येक गोष्टी सुनेचा ठोका वरच पाहिजे, तरच तुम्ही चांगली सासूबाई बोलल्या जाणार. बघा बाई, जमत असेल तर करा पोराचं लग्न, नाहीतर मग तुमची ही तीच अवस्था खाष्ट सासूबाई म्हणून. बघताय काय वागत असं खरंच.